अशा श्री स्वामी समर्थांच्या अद्भुत, कमी ऐकलेल्या आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा दररोज ऐकायच्या असतील तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. कारण ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांसाठीच आहे. ही गोष्ट चमत्काराची नाही, ही गोष्ट आहे स्वामी समर्थ कसे भक्ताचं आयुष्य वाचवतात याची. ओम. अक्कलकोटमध्ये एक तरुण रोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला यायचा. तो कधी काही मागायचा नाही, कधी तक्रार करायचा नाही, फक्त शांतपणे बसायचा आणि निघून जायचा. पण अचानक तो दर्शनाला येणं बंद झालं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही. स्वामी समर्थ अचानक म्हणाले, आज मला बाहेर जायचं आहे. रात्र झाली होती. पाऊस, अंधार आणि स्मशानाच्या दिशेने स्वामी चालू लागले. भक्त घाबरले. कोणी विचारलं, स्वामी एवढ्या रात्री कुठे? स्वामी शांतपणे म्हणाले, ज्याचा विश्वास संपतो त्याच्याकडे गुरुला स्वतः जावं लागतं. स्मशानाजवळ तोच तरुण बसलेला होता. डोळ्यात अश्रू, हातात विषाची बाटली आणि तोंडातून एकच शब्द, आता संपलं सगळं. तेवढ्यात स्वामी त्याच्या मागे उभे राहिले. माझ्याशी न विचारता निर्णय कधीपासून घ्यायला लागलास? तो तरुण थरथर कापू लागला. रडत म्हणाला, स्वामी सगळे मला सोडून गेले. मी तुमच्याकडे आलो पण काहीच मिळालं नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, मी तुला काही दिलं नाही म्हणूनच तू आज जिवंत आहेस. जे हवं ते लगेच दिलं असतं तर आज तू माझ्याशी बोलत नसतास. स्वामींनी त्याच्या हातातून विषाची बाटली घेतली आणि दूर फेकून दिली. आयुष्य संपवणं सोपं आहे, पण जगणं हीच खरी साधना आहे. त्या रात्रीनंतर तो तरुण परत दर्शनाला येऊ लागला. हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. नोकरी मिळाली, नातेसंबंध सुधारले आणि चेहऱ्यावर परत हसू आलं. काही महिन्यांनी तो स्वामींच्या चरणी पडून म्हणाला, स्वामी त्या रात्री तुम्ही आलात म्हणून मी वाचलो. स्वामी हसले आणि म्हणाले, मी आलो नव्हतो, तुझा वेळ अजून संपलेला नव्हता. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा गुरु मागच्या दाराने येतो. ही कथा शेवटपर्यंत ऐकली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या अनटोल्ड भक्तिकथा दररोज ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण स्वामींची कृपा शेवटपर्यंत थांबणाऱ्यांवरच होते. श्री स्वामी समर्थ.